अरे हे सगळे चालले कुठं? जाऊन बघतो. माझं ठरलंय मरायचं म्हणून, आणि तुमचंही ठरलं असेल. हो, माझं पण ठरलं. आता मी मरणारच. हो, माझं पण ठरलं. मला पण नाही जगायचं. आता जगण्यात काही अर्थ राहिला नाही. मला काहीच समजत नाही. काय करायचं? जगून गेल्यासारखं वाटत. अरे आता आपल्या गरीबाकडे मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता मी मरणारच. लोक म्हणतात पुन्हा परीक्षा दे, पण त्यांना काय माहिती गरिबांचे 1 वर्ष म्हणजे 12 महिने असतात. 12 महिने कष्टाचे, घामाचे, माझ्या मेहनतीचे होते. आपण जी मेहनत केली ती कोणालाच नाही दिसत, आणि न्याय मागायला गेला तर काय मिळालं आपल्याला? अरे आता कशासाठी जगायचं आपण? त्याची तयारी केली आपण, तोच पेपर लीक झाला. आपले आई वडील किती दिवस आपल्याला पैसा पुरवतील? आता मला नाही जगायचं आहे. मी मरणार. तसं पण त्या सरकारला काही फरक नाही पडतो. तो एका एसीच्या रूम मध्ये बंद होऊन फक्त आव्हान देतोय. त्यांना आपले मेहनत, आपण इतका अभ्यास केला, सर्व याचा काहीच फरक नाही पडतोय. कधीपर्यंत आपण हे सहन करत राहायचं? आपल्याला काही ना काही करावंच लागेल. आपण किती बोलून काही फायदा होणार नाहीये. त्या कुणालच्या बापाने 4 लाखाचं कर्ज काढून याला शिकवलं. माझ्या आई वडिलांनी माझं शेत विकलं आणि परत तेच करायचं म्हणते. नाही, नाही करू शकत. अरे पण मरून तरी काय मिळणार आहे? मेल्याशिवाय करणार आहे काय? आणि समोर काय उरलंय? होणार आहे? एवढी मेहनत केली आपण, आपल्या मायबापांनी एवढे पैसे पुरवले आपल्याला. काहींनी पैशावर विश्वास ठेवला तर काहींनी मेहनतीवर. आज पैसा जिंकला, आपण हरलो. वैष्णवी, असं कसं म्हणू शकतेस तू? मी पण मरणार. काही उरलं नाहीये. आपण हा निर्णय इतक्या इझिली पण नाही घेऊ शकत. आपल्या घरचे पण आपला विचार करत असेल. घरच्यांचा विचार करूनच डॉक्टरचा अभ्यास केला ना. वर्षभर मेहनत केली, नाही झालं. अजून परत वर्षभर मेहनत केली, आणि त्या दिवशी आपण पेपर झाल्यानंतर स्कोर कार्ड बघितला ना, सर्वांना चांगले मार्क पडले आहेत. आणि आता अचानक पेपर लीक झाला म्हणजे तो झोपताना विचारेल, डोळे लावल्यावर विचारेल की काही झालं तर काय होईल, पण काही उरलं नाहीये. मेल्याशिवाय आता अर्थ नाही राहिला जगून. मी माझ्या पप्पाला नाही वाचवू शकली, पण डॉक्टर बनून दुसऱ्यांना वाचवायचं होतं. पण आज स्वतःच्या मरणाची वेळ आली. माझ्याने नाही होणार यार. मला नाही जगायचं. काय जगायचं मला आता?
पण आपण असं मरू पण नाही शकत. आपल्या मागे आपलं पूर्ण कुटुंब आहे ज्यांनी आपल्यावर इतका विश्वास ठेवलाय. ना मी असं नाही जगू शकत. मला मरायचंच आहे. आता काय नाही करायचं. आता जीव द्यायचा. मी पण नाही जगणार. अरे पागल झालाय का तुम्ही सर्व लोक? दुसरा कोणताच आमच्याकडे पर्याय नाही उरला. बाबा आमच्यामध्ये हिंमत नाहीये, पण नाही आमच्या. वा 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 वा, काय सुंदर विचार करताय रे तुम्ही. मरण्याचा, आत्महत्या करण्याचा. मस्त. हा खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजे तुमच्या या विचारावर. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय करणार, आमच्यावर काय परिस्थिती आली आहे आता. किती दुःख आहे आमच्या मनात. माझ्या मायबाबाचे कष्ट. पण तुमच्यासारख्या लोकांनी ना मरायलाच पाहिजे रे. हो, तुमच्यासारख्या भेकाळ लोकांनी मरायलाच पाहिजे. जगण्याचा अधिकार नाही रे तुम्हाला. थोडस काय संकट आले तर मरण्याच्या गोष्टी, आत्महत्या. अरे झाला असेल ना फेल, झाली असेल परीक्षा रद्द, काय काय फरक काय पडणार आहे एवढं आयुष्यामध्ये. अरे मी हुशार होतो, मलाही 12वीत 80-85% होते. मी नीटची परीक्षा पास झालो, पण माझ्या घरच्यांकडे नव्हते पैसे, नाही भरू शकलो. मलाही वाटत होतं इंजिनियर बनावं, डॉक्टर बनावं, नाही बनवू शकलो रे. म्हणून मी हरलो नाही. हा, तुमच्यासारखा आत्महत्येचा विचार नाही केला मी लढलो. मी काहीतरी दुसरं करण्याचा प्रयत्न केलो. अरे खूप वाटा आहेत ना, खूप वाटा आहेत. इंजिनियर डॉक्टर झाला म्हणजे सगळं काही नाही रे. आणि मरण हा पर्याय आहे. अरे तुमच्यासारखे विचार त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं. हरले असते ना तर आज आपण स्वराज्य स्थापन केलं नसतं त्यांनी. क्रांतीज्योती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे यांनी जर हार मानली असती ना तर आपल्याला शिक्षणाचा अधिकारही नसता रे. मुली शिकल्या नसत्या. भारतरत्न, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हार मानून बसले असते ना तर आपल्या देशाला संविधान मिळालं नसतं. लक्षात ठेवा. त्यांच्यावरही संकट आले असतील ना, पण त्यांनी हार नाही मानली. बरोबर. अरे तुम्ही तर स्वार्थी आहे, स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी. कारण तुम्ही फक्त ना स्वतःचा विचार करताय, स्वतःचा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं रे, आई बापाचा विचार करताय तुम्ही. ज्यांनी तुमच्यावरती जीव लावलाय त्यांचा विचार करताय तुम्ही. एवढे कसे रे स्वार्थी. आणि परीक्षा देऊन पास होणं, मोठा अधिकारी बनणं म्हणजे सगळं आहे का रे? नाही. अरे जीवनात संकटांना सामोरी जाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मित्रांनो, मरायला हिंमत लागत नाही, जीवनामध्ये लढायला हिंमत लागते. करा. तुम्हाला आत्महत्या करायची वाटतं ना, करा, बिनधास्त करा. पण त्याच्यामुळे कुणाचं आयुष्य खराब होणार आहे? कुणाला काय फरक पडणार आहे रे? आज ना तुम्हाला जे विचारतील उद्या ते तुम्हाला विसरून नाही जातील. पण तुमचे आई वडील रे, तुमच्यावर प्रेम करणारे रे, त्यांचा विचार. अरे विचार करा. आणि मी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, फक्त थोड्या वेळ ना आत्महत्येचा विचार थोडासा दूर सारा. आणि बघा, अरे खूप संधी आहेत आयुष्यामध्ये, खूप काही करता येते. अधिकारी बनणं, इंजिनियर बनणं, डॉक्टर बनणं हेच आपलं ध्येय असू नये रे. आयुष्यात खूप काही करता येते. जरा आत्महत्येचा विचार थोडासा बाजूला ठेवा आणि हिम्मत करा. हिम्मत कराल ना तर बघा, एक दिवस ही दुनिया ना तुमच्या पायाशी लोळण नाही घातली ना तर काहीच नाही. बघा, विचार करा.
नाहीतर तुमच्यासाठी तर तुमचा मार्ग आहेच आत्महत्येचा. आम्हाला समजलं. पटलं आम्हाला. आम्ही बदलवणार नाही. आम्ही आत्महत्या नाही करणार. नाही करणार. आम्ही जगणार. आमची गलती झाली. आम्हाला विश्वास आहे आमच्यावर. आम्ही करून दाखवू. आम्ही या परिस्थितीशी लढणार. स्वतःशी लढणार. आता आपण आत्महत्या नाही करणार. हो आपण नवे स्वप्न बघू. मित्रांनो, जे काही झालं ते जाऊ द्या. आता नव्याने सुरुवात करूया. नव्याने जगू आपण. आपल्या आपल्याला एकमेकाला हिंमत द्यावी लागेल आपल्या आई वडिलांसाठी. एक साथ लढूया. अरे आपणच खचलो तर आपले आई वडील कोणाकडे बघणार? हो, तुझं बरोबर आहे सौरव. आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करावं लागेल. चला आपण आपल्या स्वप्नाच्या दिशेने बघू हो. आणि एक नवी सुरुवात करू. महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यात ठेवू आणि हा परत आपल्या डोक्यात विचार आला नाही पाहिजे, तो म्हणजे आत्महत्येचा. चला तर मग सुरुवात करूया नवी.